नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। तर मित्रांनो, महाभरती 2019च्या अनुषंगाने जिल्हा परिषद मार्फत एक नवीन जाहिरात, एक शॉर्ट ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे। आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। नक्कीच मित्रांनो, दोन महत्त्वाच्या गोष्टी या जाहिरातीबद्दलच्या, त्या म्हणजे गट क या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्याचबरोबर सरळ सेवा पद्धतीने ही भरती होणार आहे। नक्कीच याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबला, जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आरोग्य विभाग हा सुद्धा महाभरतीचा एक पार्ट होता, ज्यामध्ये भरती होणार होती। त्याची जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाची ही जाहिरात आहे। बघा, गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात महापदभरती 2018 या अनुषंगाने प्रसिद्ध झालेली आहे। 2018 मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार होती, मात्र ती रेंगाळलेली आहे व आता 2019 मध्ये ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कार्यक्रम प्रमुख, उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या आस्थापनेवर गट क संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत। ऑनलाईन पद्धतीचे अर्ज भरण्याची सुविधा महापरीक्षा.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे। क्लास 3च्या पोस्ट असल्यामुळे मित्रांनो, ही सर्व भरती प्रोसेस ही महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे। अर्ज कधी भरायचा बघा, त्याबद्दल तिने दिलेला आहे। अर्जाचे व परीक्षेचे वेळापत्रक, ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात जी असणार आहे ती 24/2/2019 म्हणजे थोड्याच दिवसात सुरू होणार आहे, 2-3 दिवसात। व ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक जो असणार आहे तो 10 मार्च 2019 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक बघा मित्रांनो, महापरीक्षा पोर्टलवर स्वतंत्रपणे तो देण्यात येईल। आता त्यांनी त्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। त्याचबरोबर मित्रांनो, कोणकोणती पदे असतील, त्याचबरोबर क्वालिफिकेशन काय असेल याबाबतची त्यांनी आता माहिती देण्यात आलेली नाही। मात्र नक्की की सविस्तर जाहिरात ही महापरीक्षा पोर्टलवर व शासनाचे आरोग्य.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे। सध्या ती नाही आहे। वरिष्ठ पदांची वरील पदांची सामाजिक समांतर आरक्षणानिहाय पदांची माहिती, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, कोणकोणती पदे असणार आहेत, अनुभव कसा पाहिजे तुम्हाला, कमाल व किमान वयोमर्यादा, त्याचबरोबर भरती प्रक्रिया शुल्क किती असणार आहे, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गसूचना, परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे असणार आहे, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादी बाबतची माहिती http://arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवर, त्याचबरोबर महापरीक्षा पोर्टलवर थोड्या दिवसात अपलोड होणार आहे। मित्रांनो, नक्कीच तुम्हाला याबाबतची संपूर्ण माहिती आमच्या यूट्यूब चॅनल मार्फत सुद्धा मिळून जाईल। त्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या यूट्यूब चॅनलला। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही गट क या पदासाठी तयारी सुरू केलेली असेल तर नक्कीच तुमच्याकडे आनंदाची बातमी आहे, कारण 2 ते 3 दिवसातच याबाबत सविस्तर जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे। नक्की काय डाऊट असतील नक्की मित्रांनो कमेंट करून विचारा। त्याचबरोबर सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनल जॉब स्टेशनला, जे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही जॉब असतील ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब आपण जॉब स्टेशनच्या चॅनल मार्फत कव्हर करत असतो। त्याची नक्कीच मित्रांनो लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।